क्लासला जाऊन आल्यानंतर ना अचानक आज एवढं थकायला झालेलं की म्हटलं की थोडं काहीतरी घेऊया. थोडा 15 मिनटं मी पडलेली, पण झोप काही मला आलीच नाही. तर म्हटलं चला आता थोडी ना गरमागरम चहा वगैरे तरी घेऊया. म्हणून मग मी चहा गरम करायला ठेवलं आणि एकीकडे ना कांदा कट करायचा वगैरे आहे. सो त्यामुळे ते कट करायला पण सगळं मी काढून ठेवलं आणि आता चहा गरमागरम घेते. थोडंसं अद्रक वगैरे घालून ना चांगलं शिजवून घेतलं. सो असा कधी कंटाळा आला असेल तर चहा प्यायला कोणाकोणाला आवडतं त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. तर चहा घेतल्यानंतर ना थोडं बरं वाटेल आणि खोकला पण न झाला, म्हणजे खोकला नसतो मला. मला खरं तर ना कफ होतो आणि मला वाटतं की काल मी बड्डेचा केक खाल्ला ना, त्यामुळे मला लगेच ॲलर्जी झालेली आहे. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टींची ना खाल्ल्यानंतर ॲलर्जी झाली तर खूप इरिटेशन होतं. अशावरती काही तुमच्याकडे उपाय असेल तर मला सांगा, तो मी नक्की फॉलो करेन. तर आता हा कांदा वगैरे कट करून घेते आणि त्यानंतर मग मी ना स्वयंपाकाला सुरुवात केली. कारण स्वयंपाक करायलाच आहे. दुपारचा स्वयंपाक मी काहीच केला नव्हता. फक्त ना सकाळी डब्यासाठी भाजी चपाती बनवलेली तेवढी होती. तर त्यातलीच थोडी भाजी उरलेली. तर त्याच ह्याच्यामध्ये म्हटलं की चला आता कुकर धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये मी आता मुगाची डाळ करायला घेतलेली आहे. तर अशासारखी डाळ बनवली ना की मग ती चपातीबरोबर पण खायला होते. पण त्याचबरोबर मी आणलेलं आहे बीटरूट. तर आता बीट ना असंच कच्चं खायला मला जमत नाही. त्यामुळे मी ते शिजवायला ठेवते आणि इतक्यात माझं एक पार्सल आलेलं आहे. आता या पार्सलमध्ये काय आहे ना हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेलच. तर उकडलेलं जे बीट आहे ना ते पहा किती सॉफ्ट आणि मस्त झालं आहे. तर खायला खूप सोपं पडतं आणि इझिली आपण ते खाऊ शकतो. तर मुलांसाठी वगैरे पण तुम्ही असं बनवू शकता. आणि संध्याकाळी क्लासला पुन्हा जाऊन आली जेव्हा, म्हणजे संध्याकाळचं बॅच, त्याच्यानंतर ना मी इथे गरम पाण्यामध्ये सगळे माझे किचन क्लोथ आहेत भिजत घातलेले होते. तर ते आता धुवून घेतले. त्यानंतर रात्री झोपायच्या आधी पुन्हा थोडंसं ना जिऱ्याचं पाणी घेतलं. तर चला गुड नाईट.